आज आपण पराग पारिक आणि HDFC फ्लेक्सी कॅप यातून पॉप्युलर म्युच्युअल फंडांबद्दल जाणून घेणार आहोत. दोन्हीही फंड 2013 पासून ऑपरेशनल आहेत. ॲसेट अंडर मॅनेजमेंट दोन्हीही कंपन्यांचे तगडे आहेत, कारण दोन्हीही फंड्सवर गुंतवणूकदाराचा चांगला भरोसा आहे. फंड मॅनेजर राजीव ठक्कर, रौनक ओंकार आणि राज मेहता हे पराग पारिक फ्लेक्सी कॅपचे कामकाज बघतात. आणि इकडे HDFC फ्लेक्सी कॅपचे धुरा ऋषी जैन मॅडम सांभाळत आहेत. एक्सपेन्स रेशिओचा विचार केला तर पराग पारिकचा स्लाइटली कमी आहे HDFC फ्लेक्सी कॅपपेक्षा. 3 वर्षाचा CAGR रिटर्न पराग पारिकचा जवळजवळ 18.5%, तर HDFC फ्लेक्सी कॅपचा जवळजवळ 22-22.5% दरम्यान आहे. डाऊनसाईड प्रोटेक्शन दोन्हीचे चांगले असले तरी पराग पारिकचे थोडेसे जास्त बेटर आहेत डाऊनसाईड प्रोटेक्शन. अल्फा रेशिओ जेवढा जास्त तेवढा चांगला मानला जातो. या बाबतीत HDFC फ्लेक्सी कॅप बेटर परफॉर्म करतो. 8.86 त्याचा अल्फा रेशिओ आहे, तर पराग पारिकचा कमी म्हणजे 5.91% आहे. सॉर्टिनो रेशिओच्या बाबतीत पराग पारिकचा आहे 1.45 आणि HDFCचा आहे 2.38. शार्पे रेशिओच्या बाबतीत पराग पारिकचा आहे 1.02 आणि HDFCचा आहे 1.22. शार्पे रेशिओ जेवढा जास्त असतो तेवढा पॉझिटिव्ह मानला जातो. इन्व्हेस्टमेंट स्टाईल पराग पारिकची थोडीशी कन्झर्वेटिव्ह आहे, तर HDFCची थोडीशी ॲग्रेसिव्ह आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन पराग पारिकचे आहे 10.63, तर तिकडे HDFCचे आहे 12.56. प्राईस अर्निंगचा विचार केला तर पराग पारिक स्लाइटली बेटर परफॉर्म करतं, कारण पराग पारिकचा PE रेशिओ हा 17च्या आसपास आहे, तर HDFCचा 21-21.5 दरम्यान आहे. जनरली PE जेवढा कमी तेवढा चांगला मानला जातो. मित्रांनो, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह जर वाटला असेल तर नक्की सपोर्ट करा.